अरे दादा, बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात घुसवणं, त्यांना जन्म प्रमाणपत्र देणारे जे कटकारस्थान करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई. आणि हे 2,14,000 तर मी पुरावे दिलेले आहेत. म्हणून कुठला राजकारणी वोट जिहाद, वोट बँक म्हणून या दृष्टिकोनातून बघतात. मालेगावचा आमदार पण विरोध करतो आणि खासदार पण विरोध करतोय किरीट सोमय्याचा, कारण की ते मवी आता वोट जिहादच्या आधारावर निवडून आले. मी जे पुरावे दिले ना त्यात त्यांनी खोडून काढावे. पण म्हणजे तुम्ही बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्याला घुसवू इच्छितात. देशाच्या सुरक्षिततेसमोर खेळणारे आमदार असो, खासदार असो, उद्धव ठाकरे असो, राहुल गांधी असो, किरीट सोमय्या चुकेगा नाही. माझं लक्ष टार्गेट आहे बांगलादेशी रोहिंग्या. माझं टार्गेट मी आपल्याला सांगितलं. सेम मोडस ऑपरेंडी, सेम भाषा हे महाराष्ट्रात 54 शहरात राबवण्यात आली आहे. आणि 54 पैकी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश यात जवळजवळ नाही, फक्त मराठवाडा आणि विदर्भ कॉन्सन्ट्रेट करण्यात आलं आहे. म्हणजे या बाजूचे फक्त शिरपूर आणि मालेगाव आहे, बाकी एक पण नाही. तर म्हणून आमचं जे टार्गेट आहे की ह्याच्या मागे एक मोठी सिंडिकेट आहे, गँग आहे. हे काही खालच्या स्तरावर झालेलं नाहीये. 2,14,000 अर्ज आलेले आहेत 6 महिन्यात, जुलै ते डिसेंबर मध्ये. आणि म्हणून ती जी गँग ती पकडायची. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.